पुढची बातमी पाहूयात। भाजपच्या जनसंपर्क कार्यालयावरती आता गुजराती पाटी दिसते। नवी मुंबईच्या सीवूड्स मधील हा सगळा प्रकार आहे। मनसेच्या तक्रारीनंतर पाटी आता बदलण्यात आलेली आहे। मनसेच्या तक्रारीनंतर अखेर आता ही पाटी जी आहे ती मराठीमध्ये आता लावण्यात आलेली आहे। या विरोधामध्ये मनसे आणि ठाकरे गट सोबतच काँग्रेस सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदारांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। नवी मुंबईतील सीवूडमध्ये भाष्य वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण नवी मुंबईच्या या सीवूड या ठिकाणीच आहोत। या ठिकाणी आपण बघतोय गुजरातचे आमदार आहेत वीरेंद्र सिंग जडेजा यांच्या हे जनसंपर्क कार्यालय जे आहे ते हे नवी मुंबईतल्या सीवूड येथे आहे। आणि हितेश गजोरा म्हणून जे आहे ते या जनसंपर्क कार्यालयामध्ये असतात। मनसेने मराठी भाषेची पाटी लावावी अशी मागणी केली होती आणि त्यानंतर या जनसंपर्क कार्यालयावरती मराठी पाटी लावण्यात देखील आली होती। परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी गुजराती पाटी लावलेल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच यामुळे जे आहे मनसैनिक असतील, शिवसेना उभाटा ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर काँग्रेस असेल, हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला भेटत आहेत। आज हे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जे आहे NRI पोलीस ठाणे गाठलेला आहे आणि या आमदाराविरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला भेटते। एकूणच ही गुजराती पाटी काढून मराठी पाटी बसवण्यात यावी अशी मागणी जी आहे ती यावेळी करण्यात येते। परंतु आमदारांकडून कुठेतरी हा भाष्यवाद केला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या भाषेवरूनच जे आहे ते आता मुद्दा जो आहे तो पेटलेला पाहायला भेटतोय। मनसैनिक त्याचबरोबर शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेला आहे। एकूणच जर काही तासात जर ही पाटी मराठी करण्यात आली नाही तर या पाटीला काळं फासू अशी भूमिका जी आहे ती आता या आक्रमक कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला भेटते। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। त्यामुळे नवी मुंबईमध्ये सध्या गुजराती आमदारांनी जे आहे ती इकडे पाटी लावलेली होती। गुजराती भाषेमध्ये ही पाटी होती। हा सगळा प्रकार जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांना समजला त्यावेळी त्यांनी जनसंपर्क कार्यालयावरती थेट मोर्चा देखील काढला आणि ती पाटी तात्काळ बदलायला त्यांना आवाहन केलं।